नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आपली ॲक्ने म्हणजे पिंपल्सवर सिरीज चालू आहे. मागचे ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की पहा, डिटेलमध्ये व्हिडिओ पहा. आज आपण पुढचा व्हिडिओ करतोय त्या सिरीजमधला. आजचं काय आहे व्हिडिओचं कारण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिंपल्सचा पुढचा प्रकार, पिंपल्स होण्याचा पुढचा प्रकार कशामुळे होत आहेत. आपण बघितलं स्किन क्लीन नसेल फेसची तर, स्काल्प क्लीन नसेल म्हणजे हेअर्सची स्किन क्लीन नसेल तर. आज आपण बघतोय हार्मोन. सगळ्यात मोठं कारण हार्मोन. हार्मोनमुळे तुमचे पिंपल्स येऊ शकतात. हार्मोन अप अँड डाऊन झाले बॉईजमध्ये पण आणि गर्ल्समध्ये पण. हार्मोन्स व्यवस्थित नसतील तर पिंपल्स खूप सारे येतात. स्वतः ही हार्मोन टेंडन्सी आहे ना, कधी कधी बरं आता जेनेटिकली पण येतात. म्हणजे आई वडील भाऊ बहीण काकी मामी आत्या अशा कोणामध्ये असतील, आजी आजोबा वगैरे. मग असं नाही की आई वडिलांमध्येच पाहिजेत पिंपल्स. आई वडिलांमध्ये पिंपल्स असतील तर येणारच आहेत तुम्हाला, पण तुमचे इतर नातेवाईक जे आहेत त्यांच्यामध्ये जर पिंपल्सचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे तुमच्या स्किनला पिंपल होण्याची टेंडन्सी आहे, तर तुमच्यामध्ये पण ती येते. आता ती कमी करता येते. मग कमी कशी करायची? त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. हार्मोनल चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये काय आहेत, कसे होत आहेत, त्याच्याप्रमाणे पण पिंपल्स होतात. आता मुलींमध्ये मोस्टली पीसीओडी हे सगळ्यात मोठं कारण. पीसीओडी किंवा पीसीओएस असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय तर त्यांना पिरियड्स किंवा मेन्सेस जे म्हणतो ते रेग्युलरली येत नाहीये, टाइम टू टाइम नाही येत आहेत, आले तर नीट नाही आहेत वगैरे, किंवा पेन होतं, खूप पेनफुल असतात मेन्स्ट्रुएशन. हे पीसीओडी मध्ये जातात, पीसीओएस मध्ये जातात. आपण पीसीओडी आणि पीसीओएस वर मोठा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मागे जाऊन नक्की पहा. पीसीओडी जर असेल तर हार्मोन त्यांचा बॅलन्स नाही आहे. हार्मोन बॅलन्स नसल्यामुळे हार्मोन्स काय करतात, सिग्नल्स पोहोचवतात ना, ब्रेन टू बेबी बॅक, बेबी बॅक टू अदर पार्ट्स. मग हे हार्मोन जर डिस्टर्ब असतील तर तुमचं ब्लड प्युरिफिकेशन, ब्लड सिग्नल्स नीट नाही चालत. आणि त्यामुळे मग काय होतं, कधी कधी ऑइल सिक्रिशन एक्सेस होतं. ऑइल सिक्रिशन एक्सेस झाल्यामुळे मग काय होणार, वेळेमध्ये ते पोअर्स क्लीन नसतील तर पुन्हा पिंपल्स फॉर्मेशन होणार. मोठे मोठे पिंपल्स अगदी येतात हार्मोनल लेवल डिस्टर्ब असेल तर. बरं, हे बॉईजमध्ये पण होतं. बॉईजमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल डिपेंड असते. मग ती लेवल अप अँड डाऊन झाली असेल तरी सुद्धा पिंपल्स होतात. आता जिम करणाऱ्यांमध्ये पण हे प्रकार होतात जास्ती. जिम करतो आपण, जिम जेव्हा करता तुम्ही त्यावेळेला तुम्हाला मसल बिल्टअप हवा असतो, बॉडी हवी असते चांगली. मग त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा एक्सरसाइज करता, खूप सारी स्वेटिंग होते. आता स्वेटिंगचा आणि हायजीनचा, जसं फेसच्या हायजीनचा आपण सांगितलं, स्वच्छता तिथे येतो. कारण जास्ती स्वेट झालं, जास्ती घाम निघतोय, तेलकट होते, मग त्याच्यावर जास्ती बॅक्टेरिया अट्रॅक्ट होणार, पिंपल जास्ती वाढणार, इन्फेक्शन जास्ती पकडेल ना, घाम येतोय तर. मग तो तुम्ही घाम वाईप करायला असा टॉवेल घासता, स्किनचं बॅरियर, स्किनची प्रोटेक्टिव्ह लेअर अजून डॅमेज होते. तो टॉवेल तुम्ही टाइम टू टाइम धुतलाय की नाही धुतलाय, टॉवेल ठेवताय कुठे तुम्ही जिममध्ये, त्याच्यावर पण डिपेंड आहे. जिममध्ये तुम्ही बेंचेसवर वगैरे झोपत असाल तर तो बेंचवर टॉवेल टाकलेला आहे का, हायजीन आहे का, तो क्लीन आहे का, सॅनिटाईज आहे का, ते माहिती असतं का तुम्हाला, त्याचा पण इश्यू होतो. मग तुमच्या पाठीवर पिंपल्स येणं, शोल्डर्सवर पिंपल येणं, हे प्रकार होतात. हार्मोन लेवल डिस्टर्ब झालेली असते, एक्सेस स्वेटिंग असतं. काही जण तर बॉडी बनवण्यासाठी स्टिरॉइड्स घेतात, म्हणजे इंजेक्शन्स घेतात, काही गोळ्या घेतात. येतात काही स्पेसिफिक गोळ्या, इंजेक्शन, त्याच्याने तुमची बॉडी बिल्टअप होते. आता आमच्या क्लिनिकमध्ये पण काही जण येतात, मॅडम बॉडी अजून वाढवायची. तुम्ही प्रोटीन ऑलरेडी घेत असता. एक्सेस प्रोटीन पावडरनी सुद्धा पिंपल्स येतात. व्यवस्थित तुम्ही प्रोटीन पावडर नाही चूज केली तरी सुद्धा पिंपल्स वाढतात. जिम आहे करायचं, बॉडी बनवायची, हे तुमचं एकच डोक्यात असतं. पण तुमचं बॉडी किती डायजेस्ट करू शकणार आहे प्रोटीन, तुमच्या बॉडीला गरज किती आहे. प्रोटीन पावडर पण घेता, चिकन पण खाताय, एग पण खाताय, तुमच्या बॉडीच्या गरजेपेक्षा जास्ती प्रोटीन गेलं मग काय होणार, ब्लड प्युरिफिकेशनमध्ये डिस्टर्ब होणार, हार्मोन लेवल डिस्टर्ब होणार, तुमचे डायजेशन डिस्टर्ब होणार आणि त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर दिसणार आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जे काही खाताय, जे काही पोटात टाकताय, त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या स्किनवर दिसणार. त्यामुळे हेल्दी खाल्लं तर स्किन हेल्दी राहणार,
त्याच्यात तुम्ही अनहेल्दी टाकत गेलात किंवा अति हेल्दी टाकत गेलात, त्याची पण रिॲक्शन स्किनवर दिसणार. आता हार्मोन लेवलचं सांगितलं. तुम्ही जिम करताय, स्टिरॉइड्स त्यासाठी घेऊ नका, इंजेक्शन्स घेऊ नका. जी काय बॉडी आहे ती तुमची नॅचरली असू दे ना. एक्सेस बॉडी असली म्हणून काय तुम्ही अगदी खूप मोठे हिरो हिरोईन पण होणार. आता त्यांनाही करावं लागतं, पण त्यांनाही साईड इफेक्ट फेस करावे लागतात. त्या इंजेक्शन्सचे, त्या गोळ्यांचे त्यांना सुद्धा साईड इफेक्ट फेस करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला फक्त गुड साईड दिसते, बॅड साईड काय माहिती आहे का? ही कॅमेरा लाईन जी आहे त्याच्यामध्ये गुड साईड आहे, तशी एक बॅड साईड पण आहे, जी तुम्हाला कोणालाच दिसत नाही किंवा दाखवली जात पण नाही. कोण दाखवेल की आम्हाला ह्या गोष्टीमुळे हे साईड इफेक्ट्स होत आहेत. आता हे पिंपल्सचे प्रकार त्यांनाही होतात. हिरो हिरोईन्समध्ये पण पिंपल इश्यूज असतात. तुम्ही कधी कुठे मूवीजमध्ये पाहिलं असेल तर काही हिरोईन्सच्या चेहऱ्यावर, हिरोजच्या चेहऱ्यावर पण पिंपल असतात, मेकअपनी झाकलेले असतात किंवा त्यांच्याही स्किन रुटीन असतात. त्यांची मंथ टू मंथ किंवा काही स्पेसिफिक डेजनी त्यांची त्यांच्या कॉस्मेटॉलॉजिस्टकडे, डर्मॅटॉलॉजिस्टकडे त्यांच्या व्हिजिट्स ठरलेल्या असतात. त्यांचे प्रॉपर चेकअप्स असतात, रुटीन असतात. मग स्किन ॲस्थेटिकच्या ट्रीटमेंट त्यांच्या चालूच असतात की त्यांची स्किन लाईफ टाईम मेंटेन राहावी. कारण त्यांना स्किन मेंटेन ठेवणं, फेस मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं. आणि आपण त्याला बळी पडून ते वापरतायत ते सरसकट आपण वापरतो. त्यांच्या स्किनला जे सूट झालं ते तुमच्या स्किनला सूट होईल असं आहे का? नाही. त्यामुळे सरसकट दुसऱ्याला फॉलो करू नका. तुमची स्किनचा टाईप काय आहे, त्याला काय सूट होतंय, काय तुम्ही खाल्लं पाहिजे, काय तुम्ही वापरलं पाहिजे, हे सगळं तुमची बॉडी ठरवू दे. आणि हे तुम्ही ठरवायचंय. त्याच्यामध्ये तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. सरसकट काहीही टीव्हीवर दिसतंय, मोठे मोठे ब्रँड्स आहेत, काही मोठ्या ब्रँडचं खूप छान चकचकीत दिसते, छान ॲडव्हर्टायझिंग आहे म्हणून ते सगळं सुंदर असतं असं नाही. प्रत्येकाच्या स्किनला सूट होणारं वेगळं वेगळं असतं. आता साधी ॲलोवेरा जेल जरी घेतली, अरे आपण सर्रास म्हणतो ॲलोवेरा जेल लावा पिंपल्स कमी होतील, ॲलोवेरा जेल लावा टॅनिंग कमी होईल. अरे पण कुठलीही ॲलोवेरा जेल चालत नाही. केमिकल पण टाकलेले असतात, प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये काही वेळा असतात टिकण्यासाठी. काही आजकाल तर ती ग्रीन म्हटलं तुम्हाला वाटतं हर्बल आहे, पण ज्यांच्याकडे ॲलोवेराचं झाड असेल ना त्यांना नक्की माहिती असेल ॲलोवेराचा पल्प ग्रीन असतो का? नाही. रॅदर त्याच्यामध्ये जर ॲलोवेराचं साल ग्रीनिश जर आलं चुकून तर स्किनला खूप सारी ॲलर्जी असते. आणि त्याच्यामध्ये येलोइश पण चीक असतो ॲलोवेराचा, तो जरी त्या ॲलोवेरा जेलसोबत मिक्स झाला ना रिॲक्शन खूप मोठी स्किनला येते. बरं, ॲलोवेराचे पण खूप सारे प्रकार आहेत, जवळजवळ 300 ते 500 प्रकारचे ॲलोवेराचे झाड असतात. पण त्या सगळ्यांच्याच मेडिसिनल प्रॉपर्टीज नाही आहेत. त्या सगळ्यांमुळेच तुम्हाला बेनिफिट नाही मिळत. सो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ॲलोवेरा जेल वापरताय ती कुठल्या प्रकारची आहे? बरं, तुम्हाला लावून त्याचा काही इफेक्ट होतोय, साईड इफेक्ट होतोय, चेक करताय का? एखाद्यामध्ये कंटेंट लिहिलंय ॲलोवेरा जेल आहे म्हणून घ्यायचं, एखाद्या हायर कंपनीचं आहे, ब्रँडेड कंपनीचं आहे म्हणून घ्यायचं, पण ते सूट होतंय का बघा. त्याच्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज नसेल, फक्त ॲलोवेराच्या नावाखाली जात असेल तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. बरं, आज आपण हार्मोनचा होता विषय, दुसरीकडे चाललाय. तर हार्मोन लेवल आपण कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. पीसीओडीसाठी तुम्हाला एक्सरसाइजेस मी सांगितलेल्या होत्या मागे व्हिडिओजमध्ये. डाएटकडे लक्ष द्या सांगितलं होतं. डाएट हे तुमचं हार्मोनल बॅलन्ससाठी आणि तुमचा स्ट्रेस लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं हार्मोन लेवलसाठी फार गरजेचं आहे. हार्मोन लेवल डिस्टर्ब झाली की ॲक्ने, पिंपल्स येणार आणि जे लवकर जात नाहीत. त्यामुळे तुमची हार्मोन व्यवस्थित ठेवणं, हॅप्पी हार्मोन्स पाहिजेत. हॅप्पी बॉडी सिग्नल्स निघाले तर फेस हॅप्पी राहणार आहे, स्किन हॅप्पी राहणार आहे, सगळं छान राहणार आहे. बरं, पिंपल्स हा असा प्रकार आहे जो तुमचा ठराविक वेळेमध्ये येतोच येतो. आता टीनेजमध्ये येतो, काहींना कमी येतो, काहींना जास्ती येतो, तो काही वेळापर्यंत येतो. काहींना पिरियड सुरू होताना मुलींना येतो, तो पिरियड जाताना काहींना येतात पिंपल्स. पण ते ठराविक वेळेप्रमाणे येतात ना तर ते तुम्ही कंट्रोल आणू शकता. तुम्ही म्हणा मी गोळी घेते, औषध घेते, डाएट फॉलो करते आणि माझे पिंपल्स एकदाचे बंद करून टाका. पिंपल्स कमी होते, कारण सिक्रिशन आहे ना. तुम्ही ऑइल सिक्रिशन थांबवू नाही शकत आणि ऑइल सिक्रिशन थांबवूही नाही. ऑइल सिक्रिशन थांबलं तर उलट तुमचं प्रोटेक्शन जाणार, अजून दुसरे काहीतरी डॅमेज होतील. त्याच्यामुळे ते कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे. सो पिंपल आला म्हणून घाबरायची गरज नाहीये, तो कंट्रोलला येण्यासाठी काय करता येईल ते पाहायचंय. सो हार्मोन लेवल तुमची किती कारणीभूत आहे हे तुम्हाला कळलं असेल. मुलींनी पीसीओडी पीसीओएस कडे लक्ष द्यायचं आहे.
त्यांचे रेग्युलर पिरियड्स आले पाहिजेत, त्यांचे मेन्सेस रेग्युलेट आले पाहिजेत. त्यासाठी एक्सरसाइज आहे, डाएट आहे. मेल्सनी पण म्हणजे मुलांनी सुद्धा त्यांची जिम करताना किंवा त्यांच्या कुठल्या हार्मोन्सच्या गोळ्या, काही जण घेतात हार्मोन्सच्या गोळ्या पण डायरेक्टली घेतात फ्रेशनेससाठी, एनर्जीसाठी. ते घेताना पण 10 वेळा विचार करायचा आहे की ह्याचा आपल्या बॉडीवर काय परिणाम होईल. कारण हे डिस्टर्ब हार्मोन्स तुमच्या स्किनमध्ये ऑइल सिक्रिशन्स वाढवतात. ऑइल सिक्रिशन वाढले की पिंपल्स येणारच आहेत. पिंपल्स कारण ते ऑइल आतमध्ये जास्ती सिक्रेट व्हायला लागले, होल छोटा असेल, जास्ती ऑइल सिक्रेट होत आहे, तर तिथे सूज येणार, व्हाईट हेड, ब्लॅक हेड, मग पिंपल्स. त्यामुळे त्यावर कंट्रोल पण आणला पाहिजे. सो दोघांनीही, मुलींनी पण आणि मुलांनी पण, म्हणजे जेंट्सनी पण आणि लेडीजनी पण तुमचं हार्मोन रेग्युलेट राहण्याकडे लक्ष द्यायचंच आहे. सो हार्मोन इम्बॅलन्स हा सगळ्यात मोठं कारण आहे. आणि आता हार्मोन इम्बॅलन्स का होतो, कसा होतो, त्याला कव्हर कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओत नक्की बघूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.